मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर, 2 दिवस दिल्लीमध्ये बैठकांना उपस्थित राहतील। मंत्री दादा गटाचे मात्र मुंडेंना खुलासा देण्यासाठी दिल्लीमध्ये जावं लागतंय। पद वाचवण्यासाठी शहांकडे जावं लागतं, ही महाराष्ट्राची अवस्था आहे। संजय राऊतांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल। अजित पवारांची मंत्रालयात बीड आणि स्थानिक जिल्हा नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात बैठक पार पडली। बीडच्या डीपीडीसी बैठकीआधी मंत्रालयात पंकजा मुंडे आणि अजित पवारांची भेट। पक्षाने अजित पवारांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन, माझ्याबाबत काय करायचं ते अजित पवार ठरवतील। मुंडेंनी काल राष्ट्रवादीच्या आमदारांसमोरच भूमिका मांडली आहे। धनंजय मुंडेंचा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा मागतोय संजय राऊत। देशमुख आणि भुजबळांवर ऐकीव बातम्यांवर कारवाई झाली होती, सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप। राऊतांप्रमाणे सुप्रिया सुळेही फडणवीसांच्या कामाचं कौतुक करतील। ताईंनी सरकारचं काम बघावं, महाराष्ट्राची बदनामी करू नये। फडणवीसांच्या दाओस दौऱ्यावरून सुळेंच्या टीकेला बावनकुळेंचं उत्तर। चौकशी समितीचे निष्कर्ष आल्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। काही सिद्ध होत नाही तोपर्यंत काय करायचं ते अजितदादा ठरवतील। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर आत्राम यांचं वक्तव्य। 4 दिवस वाट पाहेन, नंतर कागदपत्र कोर्टासमोर ठेवणार। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना पोस्टकार्ड टाका, राज्यातील जनतेला आवाहन करणार। कितीही जवळचे असले तरी कारवाई करणं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे, अंजली दमानियांचं वक्तव्य। अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती, धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागरांचा अजेंडा। दमानियांनी अजित पवारांऐवजी कोर्टासमोर पुरावे द्यावेत, लक्ष्मण हाकेंचं दमानियांना आव्हान। डंके की चोट पे वर मला काही बोलायचं नाही, गुणरत्न सदावर्तेंच्या टीकेवर दमानियांनी उत्तर देणं टाळलंय। दरम्यान सदावर्तेंनी दमानियांसह तृप्ती देसाईंवर मिमिकी माऊस क्लब बीडला बदनामी करतोय अशी टीका केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवसांच्या प्रचारासाठी आता दिल्लीला रवाना झालेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक। मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार। दर नवी मुंबईमध्ये प्रत्येक महिन्याला आणि पालघरमध्ये 2 महिन्यांनी जनता दरबार घेणार। जबाबदारी दिली तर नवी मुंबईसारखं ठाण्यामध्ये यश संपादन करू, ठाणेपालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईकांचं उत्तर आहे। ठाणे आनंदी आणि बाळासाहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला, तो कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहील। गणेश नाईकांसंदर्भातील प्रश्नावर शंभूराज देसाईंचं उत्तर। गणेश नाईक एकनाथ शिंदेंना वरिष्ठ नाईकांचा अनुभव आणि आवाका मोठा आहे। शिंदेंनीही नवी मुंबईमध्ये जावं, पुण्यात ते रुसून बसतायत। नाईकांच्या ठाणेपालिकेच्या वक्तव्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। शिंदे भविष्यात पक्ष बदलतील अशी शक्यता वाटते। त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद दिलं तरी ते सोडणार नाही, त्यांच्या डोक्यावर ईडी सीबीआयची तलवार, राऊतांची टीका। कोणत्या पुण्यकर्मामुळे राऊतांनी जेलवारी केली होती, जेलवारी करणाऱ्यांनी शिंदेंवर आरोप करण्याची गरज नाही, शंभूराज देसाईंचं उत्तर। भाजपा विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर लवकरच पक्षाकडून कारवाईची शक्यता आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप आहे। प्रत्येक आठवड्यामध्ये गावांना भेटी द्या, जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवस तर तहसीलदारांनी 2 दिवस दौरे करावे, बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आदेश। भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी। भाजपचे सरसंघटक मंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली। बावनकुळे, रवींद्र चव्हाण या बैठकीला उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात ही अपेक्षा सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख पे तारीख निर्णय द्यायला हवाय, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। विधानसभेच्या निकालानंतर मनसेचा उद्या वरळीमध्ये पहिला राज्यस्तरीय मेळावा। राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरे मोठे निर्णय घेण्याची शक्यता। मंत्रालयात मंत्री कार्यालयामध्ये जाण्यासाठी धुडगूस तर एकेका मंत्र्याकडे इच्छुक अधिकाऱ्यांचे 10 अर्ज सूत्रांची माहिती आहे। मूळ विभागाऐवजीच आता मंत्री कार्यालयात चिटकायची लगबग असल्याची सूत्रांची माहिती। स्थगिती दिलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता। महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तोडगा काढला जाणार, सूत्रांची माहिती आहे। जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही, दर आठवड्याला 1 ते 2 मोठ्या गुन्ह्यांची नोंद होते। एकनाथ खडसेंचे कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे। सोयाबीन खरेदी केंद्रांना 1.5 ते 2 महिन्यांची मुदतवाढ द्या, हमीभाव केंद्रावरील कर्मचाऱ्यांची मनमानी थांबवा, खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी। काँग्रेस नेते धीरज देशमुख यांची लातूरच्या टाकळी आणि रेणापूरमधील सोयाबीन हमीभाव केंद्रांना भेट, हमीभाव केंद्र 12 महिने सुरू ठेवण्याची धीरज देशमुखांची मागणी। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये घमासान, शिंदेंनी भरत गोगावलेंसह रायगडमधील आमदारांनी तंबी द्यावी, अन्यथा पालघरमध्ये संबंधित आमदारांना फिरू देणार नाही, अजित पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष विशाल मोहोळ यांचा इशारा आहे। माजी आमदार प्रकाश आवाडे हुपरी रोडवरील अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून प्रवेश केल्याचा व्हिडिओ व्हायरल, गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत करण्याची प्रकाश आवाडे यांची मागणी। माढ्यामध्ये 2-4 आका आहेत, मात्र माढ्याची परळी अजिबात होऊ देणार नाही, आकाचे आका शोधावे लागणार, अभिजित पाटलांची प्रतिक्रिया।
जीबीएस आजारासंदर्भात केंद्राचं उच्चस्तरीय पथक पुण्यामध्ये मात्र पाहणी न करताच पथक माघारी जात असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. पथकाला पाहणी करण्याची केली आहे मागणी. पुण्यात जीबीएसला सर्वाधिक रुग्ण आढळलेले नाहीयेत, तर महानगरपालिकेकडून 23,000 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं, तर 111 जीबीएस रुग्णांपैकी 9 रुग्ण बरे झाल्याची माहिती आहे. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका अलर्टवर. महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरसह 150 आयसीयू बेडची व्यवस्था आहे. रुग्णांची माहिती साथरोग कक्षाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले. सांगली जिल्ह्यामधील जीबीएसचे 2 रुग्ण, एकाची प्रकृती गंभीर. महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून 400 घरांचं सर्वेक्षण. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांची माहिती आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. सुरेश धस आजही मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. जरांगेंची प्रकृती खालावली होती. दरम्यान त्यांच्यावरती रात्री सलाईन लावून उपचार करण्यात आले. पुण्यात मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आंदोलन. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामधील हे आंदोलन. ठाणे जिल्ह्यामधील टिटवाळ्यामध्ये महिलांचा पाण्यासाठी संघर्ष. 15 वर्षांपासून पाण्यासाठी बणबण. बोरिंगच्या दूषित पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आहे. शिवसेना नेते अशोक ढोडी अपहरण प्रकरणामध्ये 4 संशयित ताब्यात. जमीन आणि संपत्तीच्या वादातून ढोडी यांचं अपहरण करून घातपात केल्याचा पोलिसांना संशय. पालघर पोलिसांच्या 6 वेगवेगळ्या पथकांकडून तपासणी सुरू आहे. परभणीमध्ये एका कार्यक्रमात गाव गुंडांकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण. व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.